प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला कंट्रोल केलं जात आहे का? आपल्या आयुष्यामध्ये आपल्या निर्णयांवर, आपल्या बोलण्यावर, आपल्या वागण्यावर नकळतपणे इतरांचं नियंत्रण असतं. हे आपल्यालाही समजत नाही. आपण अनेक वेळा असं समजतो की आपल्या आयुष्याचे सगळे निर्णय आपण स्वतःच घेतो, परंतु नकळतपणे आपल्या बोलण्यावरती, आपल्या करिअरवर किंवा ओव्हरऑल तुमची लाईफ ही दुसऱ्यांच्या निर्णयांवर अवलंबून असते. तुम्हाला असं कधी जाणवलं आहे का की आपलं आयुष्य आपण नाही, दुसरे कंट्रोल करत आहेत? मग ते कंट्रोल कोणाचंही असू शकतं. ती आपली फॅमिली मेंबर असू शकते, आपले फ्रेंड्स असू शकतात, आपले रिलेटिव्हसुद्धा असू शकतात, किंवा आसपासची कोणतीही व्यक्ती असू शकते. आणि ती आपल्याला समजतही नाही की ॲक्च्युअलमध्ये ते प्रेम आहे का काळजी आहे, कारण ते नेहमी प्रेम आणि काळजी या रूपात दिसतं. तर आपण या व्हिडिओमध्ये हे ओळखणार आहोत की तुम्हाला केलं जाणारं प्रेम आहे की नियंत्रण आहे. कंट्रोल नेहमीच कडक नसतं किंवा कठोर नसतं, तर ते कधीकधी प्रेमाच्या रूपात, काळजीच्या रूपात किंवा इमोशनल रूपात सुद्धा असतं. आणि म्हणूनच ते ओळखणं खूप कठीण असतं. आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत की आपल्यावर केलं जाणारं प्रेम आहे की कंट्रोल आहे. काही सायन्स आहेत ज्यावरून आपल्याला समजू शकतं की ती व्यक्ती आपल्याला कंट्रोल करते का आपल्यावरती प्रेम करते. त्यातलं पहिलं साईन म्हणजे ती व्यक्ती वारंवार हेच म्हणणार की हे तुझ्या भल्यासाठी आहे, पण या भल्यामध्ये तुमचा आवाज कुठेच नसतो. ती व्यक्ती नेहमी हेच बोलणार की मी जे काही करते, जे काही वागतोय किंवा वॉटेवर, ते फक्त तुझ्यासाठी आहे. त्यानंतर तुम्हाला हळूहळू हे 100% जाणवणार की या भल्यामध्ये तुमचे विचार, तुमच्या इच्छा कुठेच नाही आहेत. आणि जरी तुम्ही काही वेगळं सांगायचा प्रयत्न केलाच ना, तर ते 100% नाकारलं जाणार किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार. दुसरं आहे गिल्टचा वापर करणं, म्हणजेच इमोशनल प्रेशर, ज्याला आपण म्हणतो ना इमोशनल ब्लॅकमेल करतेस म्हणून. सेम तेच. जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये काही डिसिजन्स घेतो, काही योग्य निर्णय घेतो, तेव्हा आपल्याला सपोर्ट करण्याऐवजी आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं किंवा एक गिल्ट दिली जाते की मी तुझ्यासाठी एवढं केलं आणि तू माझ्यासोबत असं वागत आहेस. मी तुझ्यासाठी काय काय नाही केलं आणि तू हे केलंस माझ्यासोबत. हे इमोशनल प्रेशर आहे. आणि याच इमोशनल प्रेशरने आपण आपले निर्णय बदलतो. आपल्याला वाटतं आपणच काही चुकीचं करत नाही आहोत ना. हे असतं इमोशनल ब्लॅकमेल करणं. एक सांगू का, हे किती टॉक्झिक आहे ना. तुम्हाला हे कळतही नाही की प्रेम आणि कंट्रोल यातला फरक काय आहे एक्झॅक्टली. जेव्हा प्रेम असतं ना, त्यावेळेस आपण फक्त समोरच्या व्यक्तीच्या खुशीचा विचार करतो. ती काय केल्याने खुश राहील किंवा तिची खुशी कशामध्ये आहे. पण आपण जेव्हा कंट्रोल करतो तेव्हा फक्त आपण आपला स्वार्थ पाहत असतो नकळतपणे. नेक्स्ट आहे सल्ला हळूहळू आदेश बनायला लागतो. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा जी कोण तुम्हाला वाटते की ती कंट्रोल करते किंवा प्रेम करते, ती व्यक्ती पहिलं काय करणार, तुम्हाला सजेशन्स देणार खूप सारे. असं केलं तर बरं होईल, तसं केलं तर बरं होईल, तुम्ही ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर त्या सजेशन्सचं रूपांतर होतं प्रेशरमध्ये, अपेक्षांमध्ये, नाहीतर इमोशनल प्रेशर. आणि नंतर त्यांचं जर तुम्ही नाही ऐकलं तर त्याचं रूपांतर नंतर डिस्टन्समध्ये होतं. इमोशनल डिस्टन्स, सतत तक्रार, सतत नाराजगी. नेक्स्ट आहे तुमचा आत्मविश्वास कमी होतो. तुम्हाला सतत टोकलं जातं की तू जो डिसिजन घेतला आहेस तो चुकीचा आहे, तू असं केलंस, तू तसं केलंस. मग शेवटी आपण कंटाळून तो निर्णय बदलायला मजबूर होतो. वारंवार कंटिन्युअसली आपल्या डिसिजन्सवर प्रश्न उपस्थित केले जातात. आपण कसे चुकीचे आहोत हे सिद्ध करायला पूर्ण जोर लावला जातो. नेक्स्ट आहे नाही म्हणताना भीती वाटते. तुम्हाला असं वाटते की आपण जर त्या व्यक्तीला नाही म्हटलो तर ती व्यक्ती नाराज होईल, तिला त्रास होईल, तिचं मन दुखावलं जाईल.
आणि आपण आपले निर्णय बदलून टाकतो, किंवा तुम्ही शांत बसता आणि तुमचे मत हे दाबून ठेवतात. नेक्स्ट आहे, तुम्ही दरवेळी ॲडजस्ट करतात. प्रत्येक वेळेस तुम्ही असंच म्हणता स्वतःला की चल ठीक आहे, यावेळेस मी ॲडजस्ट करते. पण यावेळी हे कायमचंच होतं. तुम्ही तुमच्या आवडी निवडी, तुमचे मत, तुमचे विचार, एव्हरीथिंग तुम्ही लिटरली तुमच्या बाउंड्रीजच विसरून जातात. नेक्स्ट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे हा, नीट ऐका. समोरची व्यक्ती आपल्यासाठी खूप काही करते, पण आपल्याला फ्री वाटण्याऐवजी आपल्याला त्याचा प्रेशर खूप जाणवतो. तुम्ही फ्री नाही तर तुम्हाला सतत कॉन्शियस राहावं लागतं की काय बोलू, काय बोलू नये, काय बोललं तर रागेल, काही नाही बोललं तर कोणत्याही गोष्टीचा काय इम्पॅक्ट होईल, यासाठी तुम्ही सतत अलर्ट मोडमध्ये राहायला शिकतात. आणि इट्स नॉट हेल्दी फॉर यू, इट्स नॉट हेल्दी. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेस हे वाईट हेतूनेच केलं जाईल असं काही नाही आहे, परंतु त्या व्यक्तीचं भलं आणि स्वातंत्र्य यामध्ये बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. याच्यावर काही सोल्युशन्स आहेत ते आपण पाहूयात. आता आपण स्वतःला विचारायचं आहे की मी जे काही करत आहे ते स्वतःच्या मनाने करत आहे किंवा माझ्या स्वइच्छेने करत आहे की कुठल्या प्रेशरखाली किंवा कोणी सांगितलं म्हणून करत आहे. नेक्स्ट आहे, बाउंड्रीज ठेवा. आता बाउंड्रीज ठेवा याचा अर्थ असा नाही की समोरच्या व्यक्तीसोबत आपण नातं तोडायचं. बाउंड्रीजचा अर्थ असा होतो की आपण ते नातं हेल्दी ठेवायचं शांत पद्धतीने. नेक्स्ट आहे, संवाद साधा. आपला टोन खूप इम्पॉर्टंट आहे. तू असा करतेस तसं करतेस म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं या शब्दाचा प्रयोग करा. नेक्स्ट आहे, ऐकावं जनाचं पण करावं मनाचं. तुम्ही सगळ्यांचं ऐका, सगळ्यांचे सल्ले घ्या, पण शेवटी तुम्ही प्रायोरिटी तुमच्या मताला द्या. तुमच्या मनाला जे पटतं तेच करा. नेक्स्ट आहे, तुम्ही स्वतःला इमोशनल ब्लॅकमेल होऊ देऊ नका. गिल्ट फेजमधून बाहेर या. सर्वांना खुश ठेवण्याची जिम्मेदारी तुमची नाही आहे आणि ते गरजेचंही नाही आहे. जे खरं नातं असतं ना, किंवा ज्यांचं तुमच्यावर खरंच प्रेम असतं, ते तुम्हाला तुमच्या स्वतःसारखंच राहू देतात. ते तुम्हाला स्वातंत्र्य देतात. त्यांची खुशी तुमच्या खुशीमध्ये असते. ते कधीच त्यांचे डिसिजन्स तुमच्यावर लादत नाहीत. पण जर तेच प्रेम तुम्हाला स्वतःपासून दूर ढकलत असेल, तुम्हाला जवळ येऊ देत नसेल, तर आताच या क्षणाला तुम्ही सावध व्हा. कारण हे प्रेम नसून नियंत्रण आहे. तुम्हाला प्रेम आणि नियंत्रण यामधला फरक जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला प्रेम आणि अंतर यात काहीच अंतर वाटू शकत नाही. कदाचित तुम्हाला हे सेमच वाटेल, परंतु याचे परिणाम दोन्ही वेगवेगळे आहेत. प्रेम तुम्हाला स्वातंत्र्य देतं आणि कंट्रोल तुम्हाला प्रेशर देतं, गिल्ट देतं. जर हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला भिडला असेल तर प्लीज नक्की हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय गाईज.